पाहुयात तळोद्यातील एक मोठी बातमी। तळोदा शहरात सलग घडणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। 2 दिवसांपूर्वी झालेल्या 52 लाखांच्या मोबाईल चोरीची शाई वाळते न वाळते तोच रविवारी पहाटे यमुनाई नगर परिसरातील एका बंद घरावर चोरट्यांनी डल्ला मारला आहे। घरमालक जयसिंग आनंदसिंह गिरासे हे पत्नीसह शहादा तालुक्यातील टेंभे येथे गेले असताना अज्ञात चोरट्यांनी ही संधी साधली। चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि घरातील सुमारे 6 तोळे सोन्याचे दागिने आणि 85,000 रुपयांची रोकड असा मोठा ऐवज लंपास केला। सकाळी शेजाऱ्यांच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर ही घरफोडी उघडकीस आली। या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक स्वप्नाली रोकडे या आपल्या पथकासह तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या। पोलिसांकडून सध्या घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला असून पुढील तपास वेगाने सुरू आहे। मात्र शहरात सलग घडणाऱ्या या चोरीच्या घटनांमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। या वाढत्या चोऱ्यांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये संताप असून चोरट्यांचा बंदोबस्त करून त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आता तळोदेकरांमधून केली जात आहे।